अलिबाग जवळच्या किहीम समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले या दुर्मिळ होत चाललेल्या कासवाच्या प्रजातीच्या मादीने मंगळवारी दुपारी भरतीच्या वेळी किनाऱ्यावर येऊन घरटे करून तब्बल 150 अंडी घालून मादी समुद्रात परतली असल्याची माहिती रायगड वन विभागाच्या कांदळवन कक्षाचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर समीर शिंदे यांनी बोलताना सांगितले। तब्बल 40 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ऑलिव्ह रिडले कासवाच्या मादीने किहीम समुद्रकिनारी घरटे करून अंडी घातली असल्याची माहिती येथील वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांनी दिली आहे। परिणामी किहीम समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षिततेवर ऑलिव्ह रिडले कासवाच्या मादीने या निमित्ताने शिक्कामोर्तब केले। किहीम येथे ऑलिव्ह रिडले जातीच्या समुद्र कासवाने घातलेली अंडी दुर्मिळ असल्याने त्याचे संरक्षण करण्यात येत आहे। संरक्षणासाठी घरट्याच्या चारही बाजूने जाळी लावून तेथे रखवालदार नियुक्त करण्यात आला असल्याचे शिंदे यांनी पुढे सांगितले। दरम्यान तब्बल 40 वर्षांनी समुद्री कासवाने किहीम समुद्रकिनारी घरटे करून अंडी घातलेल्या ठिकाणी वन विभागाच्या कांदळवन विभागाच्या उपवन संरक्षक कांचन पवार, वन अधिकारी प्रियंका पाटील, RFO समीर शिंदे व किहीम ग्रामपंचायत सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांनी घटनास्थळी पाहणी करून संरक्षणात्मक उपाययोजना केल्यात। प्राकृतिक अधिवास उष्णकटिबंध व उपोष्ण कटिबंध असलेल्या ऑलिव्ह रिडले कासवाच्या मादीचे वजन 50 किलोग्राम पर्यंत असते, तर लांबी 60 ते 70 सेंटीमीटर असते। त्यांचा विणीचा हंगाम प्रामुख्याने नोव्हेंबर ते मार्च असा 5 महिन्यांचा असतो। रात्रीच्या वेळी मादी अंड घालते। एका विणीच्या हंगामात 2 ते 3 वेळा साधारणतः अंडी घातली जातात। मादी एका वेळी 100 ते 200 अंडी घालते। 45 ते 55 दिवसात अंडी नैसर्गिकरित्या उबतात व त्यातून पिल्ले जन्माला येतात। येथे देखील पिल्ले जन्माला येईपर्यंत अंड्यांची काळजी घेण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी अखेरीस सांगितले। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।